MJ न्यूज 90 आजच चॅनलला सबस्क्राइब करा। अहिल्यानगर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती उत्साहात साजरी। छत्रपती शिवाजी महाराज विभाजनाचे नव्हे तर ऐक्याचे प्रतीक योगेश साठे। अहिल्यानगर छत्रपती शिवाजी महाराज हे समाजाला तोडणारे नव्हे तर जोडणारे ऐक्याचे प्रतीक आहेत। ज्या काळात माणुसकी पायदळी तुडवली जात होती त्या काळात महाराजांनी 18 पगड जाती धर्माच्या लोकांना एकत्र गुंफून विश्वासाचे स्वराज्य निर्माण केले, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष योगेश साठे यांनी केले। वंचित बहुजन आघाडी अहिल्यानगर दक्षिण यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी शिवप्रेमी व शहरवासियांना शुभेच्छा देताना साठे यांनी समाजातील वाढत्या भेदभावावर परखड भाष्य केले। आज काही संधीसाधू लोक स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी समाजात भेदाची भिंत उभी करण्याचा प्रयत्न करत आहेत। महाराजांचा वारसा सांगणाऱ्यांनी आधी त्यांच्यासारखं प्रलभ आणि सर्वसमावेशक दृष्टी ठेवली पाहिजे। केवळ शौर्यावर राजकारण करण्यापेक्षा त्यांच्या कर्तव्याचा आदर्श घेणे ही काळाची गरज आहे। शिवजयंती हा उत्सव द्वेषाचा नसून कृतज्ञतेचा आहे। समाजात विष कालवणाऱ्यांना शिवकालीन ऐक्याने आणि संयमाने उत्तर द्यावे असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले। या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते फैरोज पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती। ॲडव्होकेट योगेश गुंजाळ, युवा शहर अध्यक्ष सुधीर ठोबे, जिल्हा संघटक योगेश क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष देविदास भालेराव, संतोष पवार, रवी भिंगारदिवे, रियाज शेख, संकेत शिंदे, यावेळी जिल्हा शहर आणि साम्यक विद्यार्थी आंदोलनाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रयतेचा राजा विचार स्वराज्याचा हा संदेश जनमानसात पोहोचविण्याचा निर्धार याच प्रसंगी करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने मार्केट यार्ड माळेवाडा बस स्टँड येथील छत्रपतींचा अश्रूढ पुतळ्याला पुष्पहार घालून आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिवादन करण्यात आलेले आहे। तसेच इथल्या सर्व शिवभक्तांना शिवप्रेमींना आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत। ज्यावेळी माणुसकी दिल्लीच्या तख्ताच्या पायदळी तुडवली जात होती त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार यांना सोबत घेऊन स्वराज्याचं स्वप्न आणि संकल्पना केली आणि ती अस्तित्वात आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे प्राणपणाला लावले आणि त्यांच्या जी समाधी होती ती शोधण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी अहोरात्र कष्ट घेऊन ती शोधून त्यांची जयंती साजरी करण्याचा जो महाराष्ट्रामध्ये जी सुरुवात केली त्या सर्वांना सर्व महापुरुषांना तसेच सर्व शिवभक्तांना पुन्हा एकदा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। जय भीम जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व समस्त बहुजनांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि या मिरवणुकीत शांततेत पार व्हावा आणि हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक राहावा याची मी प्रार्थना करतो।